महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वाहतूक कोंडी होणारा महामार्ग म्हणून प्रामुख्याने मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ओळखला जातो आणि वारंवार इथे ट्रॅफिक जामच्या समस्या सुद्धा उद्भवू लागलेल्या आहेत. त्यात अलीकडच्या काळातच तब्बल 33 तास वाहतूक कोंडी झाल्यानं आपण पाहिलंच असेल आणि म्हणूनच आता याकडे गांभीर्याने लक्ष देत यासाठी नवा प्लॅन तयार करण्यात आला असं म्हटलं गेलं असून कर्जत, उरण, शिरूर असा हा महामार्ग आता तयार करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे आता हा नवा प्लॅन मुंबई-पुणे एक्सप्रेसवे साठी कसा फायदेशीर ठरू शकतो आणि तो नेमका कसा असेल याबद्दलच आपण सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी होणं ही काही नवीन बाब नाहीये. इथे दर 2-3 दिवसांनी वाहतूक कोंडी होतच असते. त्यात शनिवार रविवार ठरलेलंच आहे, पण प्रामुख्याने लोणावळा आणि खंडाळा या घाटांमध्ये ही समस्या उद्भवताना दिसते. आणि जसं आपण सुरुवातीला बोललोय की मागच्या महिन्यातच या एक्सप्रेसवेवर तब्बल 33 तास वाहतूक कोंडी ही झाली होती, ज्यामुळे नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागला होता. मात्र त्यानंतर सुद्धा प्रशासनाकडून अपेक्षित अशा हालचाली यासाठी केल्या गेल्या नाही, कारण त्यानंतर सुद्धा कितीतरी वेळा वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना हा करावाच लागलाय. दरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये एका बैठकीत मंत्रिमंडळासमोर यासाठी प्रस्ताव मांडण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या, परंतु तरी सुद्धा हे काम कधीही प्रत्यक्षात सुरू झालंच नाही. परंतु राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा गाजला आणि आता सरकारला एक्सप्रेसवे साठी खरंच काही करावं असं वाटलं असून जाग आली आहे. माजी मंत्री जयंत पाटील आणि इतर आमदारांनी सुद्धा वाहतूक कोंडीचा मुद्दा उचलत सरकारचं लक्ष याकडे वेधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता यावर तोडगा म्हणून नवा प्लॅन तयार करण्यात आलाय आणि तो प्लॅन असा आहे की उरण, कर्जत, शिरूर हा महामार्ग तयार करण्यासाठी सरकारनं पावलं उचललेली आहेत. परंतु तसं पाहायला गेलं तर हा प्रस्ताव मागील कित्येक काळापासूनच कागदावर होता. अखेर राज्य सरकारकडून आता बीओटी तत्वावर हा महामार्ग बनवला जाणार आहे आणि या महामार्गासाठी तब्बल 12,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचं सुद्धा म्हटलं गेलंय. बरं, आता हा महामार्ग नेमका कसा असेल यावर आपण नजर टाकूया. तर हा सुमारे 135 किलोमीटर लांबीचा चारपदरी शिरूर, चाकण, तळेगाव, कर्जत, उरण मल्टी नोडल कॉरिडॉर असेल. पहिल्या टप्प्यामध्ये 60 किलोमीटर आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 75 किलोमीटरचा रस्ता बांधण्याचं नियोजन यासाठी करण्यात आलंय. या प्रकल्पामध्ये 5 बोगदे, 6 मोठे पूल, 48 छोटे पूल असे देखील असणार आहे आणि यासाठी जवळपास 670 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे आणि तो पूर्ण झाल्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड परिसरामधील वाहतुकीवरील ताण हा जवळपास 70 ते 80% कमी होऊ शकतो असं सुद्धा म्हटलं गेलंय. आणि या महामार्गामुळे शिरूर, चाकण, तळेगाव, कर्जत मार्गे थेट उरण अर्थात JNPT कनेक्टिव्हिटी सुद्धा मिळणार आहे. याचबरोबर याचा फायदा म्हणजे यामुळे पिंपरी चिंचवड, पुणे आणि नगर रस्त्यावरील वाहतुकीचा मोठा भार हा कमी होऊ शकतो. त्याचबरोबर औद्योगिक आणि मालवाहतूक सुद्धा सुलभ होईल. अर्थात चाकण आणि शिरूर MIDCतील मालवाहू वाहनांना इथे थेट बंदराशी सुद्धा जोडणी मिळण्याने नगर रस्ता आणि एक्सप्रेसवेवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जाते. पण एकदा आपण पाहूयात की हा प्रकल्प इतका महत्त्वाचा का आहे यावर नजर टाकूया. महाराष्ट्राची भौगोलिक रचना पाहिली तर सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगांमुळे किनारपट्टी आणि पठारी भाग यांना जोडण्यासाठी अनेक घाटमार्ग आहेत, जसं की कसारा घाट, माळशेज घाट, नाणे घाट, भोर घाट, तामिनी घाट, वरंधा घाट, आंबा घाट, गगन बावडा घाट अशा एकूण सुमारे 14 घाटांमधून रस्ते काढून कोकण आणि घाटमाता तसेच पठारी भाग यांना जोडण्यात आलेला आहे आणि साधारणपणे प्रत्येक 2 घाटांमध्ये 15 ते 20 किलोमीटरचं हे अंतर आहे. पण माळशेज घाट आणि लोणावळ्यातील बोरघाट या 2 महत्त्वाच्या घाटांमध्ये तब्बल 70 ते 80 किलोमीटरचं मोठं अंतर आहे आणि त्यामुळे या भागातील वाहतूक प्रामुख्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरच केंद्रित झालेली असते, म्हणजेच की ती या मार्गावरून जात असते. याचबरोबर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि या संपूर्ण MMR क्षेत्रातून तसंच JNPT बंदरातून निघणारी कंटेनर आणि अवजड वाहनं सुद्धा याच मार्गाने पुढे पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, सांगली तसंच पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांकडे सुद्धा जातात. इतकंच नाही तर हैदराबाद, बंगळुरू, विजापूर सारख्या शहरांकडे सुद्धा जाणारी मोठ्या प्रमाणातील वाहतूक सुद्धा याच मार्गावर अवलंबून असते आणि त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचं चित्र आपण अनेकदा पाहिलेलंच आहे. आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे जिल्हा यांना जोडण्यासाठी उरण, कर्जत, शिरूर असा पर्यायी महामार्ग उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनानं तयार केला होता.
हा महामार्ग तयार झाल्यास JNPT मधून निघणाऱ्या कंटेनर वाहतुकीसाठी स्वतंत्र आणि जलद मार्ग उपलब्ध होऊ शकतो. तसंच सध्याच्या मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे. परंतु याबद्दलचा अहवाल सादर करून सुद्धा 2 वर्ष झाली, मात्र आपल्या कासव गतीच्या कामामुळे तो अद्यापही रखडलेलाच राहिलाय आणि आता सुद्धा हा प्रकल्प पुणे मुंबई महामार्गासाठी पर्याय असला तरी देखील सध्या तो निर्णय मंजुरी आणि अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यावरच अडकलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सरकारकडून दाखवलं गेलेलं हे स्वप्न अर्थात मुंबई पुणे एक्सप्रेस वे वाहतूक कोंडीमुक्त होणार, त्यासाठीचा हा नवा प्लॅन प्रत्यक्षात कधी येतो हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे. तोपर्यंत नागरिकांना अशाच प्रकारे दर 2-3 दिवसांनी वाहतूक कोंडीचा सामना मात्र करण्याशिवाय पर्याय नाहीये असंच दिसतंय. आणि याचबरोबर आणखी पर्याय जो आहे तो म्हणजे मिसिंग लिंक प्रकल्प, तो देखील कधी सुरू होतो याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया. परंतु याबद्दलचं तुमचं मत काय? तुम्हाला हा पर्यायी मार्ग योग्य वाटतोय का? खरंच फायदेशीर ठरेल का? कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला आणि इतर पेजेसला फॉलो करायला विसरू नका.